हॅलो एव्हरीवन, वेलकम टू भाकरी टू ब्राउनी. दहीवडा तुम्हाला सगळ्यांनाच आवडतो ना. मी जर तुम्हाला म्हणलं की मी आज दहीवड्याचा केक करणार आहे, तर खरंच खूप हेल्दी आहे, फ्राय करायला लागत नाही आणि तरीही अतिशय चविष्टसुद्धा आहे. तेव्हा करूयात फिट अँड फ्लेवरफुल दहीवडा केक. अर्धी वाटी मुगाची आणि अर्धी वाटी उडदाची डाळ 5-6 तास भिजत घातलेली आहे. ती आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. हे बॅटर रेडी आहे. ते हँड मिक्सरनी बीट करून हलकं करून घेऊ. साधारण 5 मिनिटानंतर मी हा एक ड्रॉप पाण्यामध्ये घातल्यावर तो तरंगला, याचा अर्थ आपलं बॅटर रेडी आहे. त्याच्यामध्ये मीठ घालूयात. भांड्याला तेल लावून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये इन्स्टंट फ्रूट सॉल्ट घालू आणि हे सगळं बॅटर भांड्यात ट्रान्सफर करू आणि आधीच स्टीम आणून ठेवलेल्या स्टीमरमध्ये ह्याला 20 मिनटं छान स्टीम करून घेऊ. आता आपला हा केक रेडी आहे. सुरी घालून बघितली असता त्याला काही चिकटत नाही आहे, कडाही सुटून आलेले आहेत. पण वाफेने ओलं होऊ नये म्हणून मी हे ह्या चाळणीवरती ट्रान्सफर करते. सुटूनही छान आला आणि हलकाही झाला आहे. तोवर हे दही आपण साखर आणि मीठ घालून बीट करूयात. साखर कम्प्लिटली ऑप्शनल आहे. हा चाट मसाला आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ घालू आणि प्यायचं पाणी घालून बाजूला ठेवू. आता हा केक गार झाला आहे, तो आपण आडवा 2 भागांमध्ये कापून घेऊ. याच्यामध्ये आपलं मगाचं पाणी घालून सोक करून घेऊ. त्याच्यावरती दही घालू आणि दही पण स्प्रेड करून घेऊ. ही चिंचगुळाची चटणी, हिरवी चटणी, हे सगळं स्प्रेड करून घेऊ. दुसरा भाग ठेवू आणि पुन्हा एकदा आपण चाट मसाल्याच्या पाण्याने सोक करून घेऊ. आता पुन्हा दही सगळीकडे लावून घेऊ. ही चटणी आहे ती वरनं स्प्रेड करायच्या ऐवजी केकसारखं दिसावं म्हणून मी त्याचं डेकोरेशन करते. ही चिंचगुळाची चटणी मध्ये घालून घेऊ. खारी बुंदी थोडीशी लावू. डाळिंबाचे दाणे घालू. पापडी. असा हा आपला केक रेडी आहे. आता तो फ्रीजमध्ये गार करायला ठेवूयात आणि गार झाल्यावर तो छान कापूयात. आता बघूयात आपला केक छान गार झाला असेल. आता आपण कापून बघू किती सॉफ्ट झाला आहे ना. असा आपला हा दहीवडा केक तयार आहे. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.